आदिवासी मुलांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय एसटी आयोगाकडून दखल. जिल्हा प्रशासनाला नोटीस जारी. मागील वर्षी अहेरी तालुक्यात आरोग्य सुविधांच्या अभावामुळे 2 निष्पाप आदिवासी भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मुलांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नसल्यानं अर्ध्या तासाच्या अंतरानं दोघांचे प्राण गेले. दारिद्र्य आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे त्यांचे आई वडील मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल 15 किलोमीटर पायी प्रवास करून घरी पोहोचले होते. या हृदयद्रावक घटनेनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्यानं आझाद समाज पक्षाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीचं गंभीर दखल घेत आयोगाने गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून 15 दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिलेत. प्रशासनाने उत्तर न दिल्यास दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून पुढील कारवाई केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं. या प्रकरणातील मृत बालके बाजीराव रमेश वेलादी 6 वर्ष आणि दिनेश रमेश वेलादी 3 वर्ष हे आरोग्य सुविधांच्या अभावाचा बळी ठरले. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं या मुलांचे आईवडील त्यांना पायी चालवत दवाखान्यात नेत होते. मात्र उपचाराअभावी अर्ध्या तासांच्या अंतरानं दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. घटनेनंतर प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याआधीच मुलांचे आईवडील त्यांना घेऊन निघून गेले असा दावा केला. परंतु ही जबाबदारी झटकण्याचा केविलवाना प्रयत्न असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या प्रकरणाने विधिमंडळात मोठी खळबळ माजवली होती. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला मदत करण्याऐवजी प्रशासनाने त्यांनाच आरोपीच्या कठड्यात उभं केलं असा गंभीर आरोप आझाद समाज पक्षाच्या गडचिरोलीतील पदाधिकाऱ्यांनी केला. पक्षाचे नेते धर्मानंद मेश्राम, राज बनसोड आणि विनोद माडवी यांनी थेट राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग दिल्ली यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीत गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. आरोग्य सुविधांचा अभाव, जिल्ह्यात मूलभूत आरोग्य सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी कमतरता आहे, रिक्त पदांचा प्रश्न तर या तक्रारीच्या अनुषंगानं आयोगासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्यात. पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, गडचिरोली जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय पदं त्वरित भरावीत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करावी. ग्रामीण आणि दुर्गम भागात पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करून पारंपरिक वैद्य पुजारी यांना गुन्हेगार ठरवण्याऐवजी त्यांना आधुनिक वैद्यकीय शिक्षण द्यावं. गंभीर आजारांसाठी दुर्गम भागातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत. यासाठी एअरलिफ्ट, हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध करावी. आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेण्यासाठी स्वतंत्र विशेष समिती गठीत करावी. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं गडचिरोलीला भेट देऊन आरोग्यविषयक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं 15 दिवसांच्या आत जिल्हा प्रशासनानं या प्रकरणावर सविस्तर उत्तर द्यावं, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.